सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर मम्मी मला परत जायच्या म्हणजे आदल्या दिवशी ढोसे बनवणार होती. तर बोलली नाही का ढोसे बनवते. कारण ढोसे बनवते तुम्ही म्हणता सारखे काय ढोसे बनवते. तर बनवण्याचं कारण कसं, माझे मामी आहेत त्यांनी मम्मीला उडदाची डाळ दिली होती आणि मग ते उडदाची डाळ मग कशी उपयोग करायची तर तिने अशा प्रकारे म्हणजे जास्त दिली होती. तर त्यांनी दोनदा तीनदा त्यांनी भिजून मस्तपैकी ढोसे बनवले होते आणि त्या कारणाने घरात सारखे ढोसे होत होते. कारण उडदाची डाळ कशी खराब होती ना, आता कसे भुंग्या वगैरे लागतात, त्याच्यामुळे तिने. सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती. तर बघा आजचा स्पेशल नाश्ता. बापरे काय इडली वेगवेगळं. तर इडली बनवली आज, इकडे ढोसे बनवले आणि कालचं पुरणपोळी तर तसंच आहे. तर हे पुरणपोळी आणि काल भाऊने आणलं होतं चिकन राईस, तो खाल्ला. इडली म्हणजे नुसतं खायचं, पोटात जागा कमी पडली पण नुसतं खात राहायचं, असं चाललंय माझं सध्या. आणि चला आता मी बनवत आहे मस्तपैकी खोबऱ्याची चटणी बनवते याच्यात. तर सगळं काम झालं बहिणी कपड्यावर. काय इडलीला इडलीचा कलर तुम्हाला थोडासा चॉकलेटी वाटत असेल, पण आपली घरची डाळ आहे, उडदाची डाळ. येस, म्हणजे त्याला नीट साफ केलेलं नव्हतं नाही, त्याचे थोडेसे कलर काय हा टरकले टाईप होते. जाऊ दे, त्या घरचं ते ओरिजिनल आहे ना, हो. पॉलिश केलेलं थोडी. मला फोन आलाय, फोन येऊ बघा. तर मग ही आपली स्पेशल इडली नाश्त्यासाठी बनवलेली, बघा कशी वाटते. छान, एकदम मस्त, एकदम छान आणि सॉफ्ट पण झाली. मग एकदम साध्या पद्धतीने बनवले. आपले काय एवढे हे नसतं, एकदम साध्या पद्धतीने. चहा पण पिते मी. चहा तर जायचा फेवरेट आहे. चला आवडतो पटापटा. सरळ मला ना इडली बनवायचं म्हटलं ना तर असे भांडे पण पडत आहेत इडलीचे. आणि मग बघा, हे किचन मध्ये भांडे तर पाडणारच आहेत. असं असते इडलीचं म्हटलं. मग भिजत ठेव, त्याला भिजत ठेवलं ना. चला आता खातो आम्ही इडली. बघा उतारली, बघा किती छान अशी जाळी आली. भारी आलेत, मस्त भारी आलेत, भारी. हेच बाहेर खायचं म्हणलं तर मला हेच किती महाग पडतं. घरी आपलं पद्धतीने बनवलं खाल्लं तर किती का मजा. तर मम्मीने त्या दिवशी संध्याकाळी आदल्या दिवशी भिजत ठेवले होते. नंतर दुसऱ्या दिवशी ढोसे वगैरे केले आणि नंतर मग प्रिशा जास्त रडत होती. मग त्या कारणाने मम्मी बोलली चला आपण आईस्क्रीम आणायला जाऊया. तर ह्या तिघीजणी मस्त आईस्क्रीम आणायला गेल्या होत्या आणि मी त्यांची शेवटपर्यंत शूटिंग काढली बरं का. आणि मस्तपैकी बाय 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 करत होते. त्यांना म्हणजे भारी वाटत होतं. आणि खरंच म्हणजे नाही का, आम्ही हे रस्ता असा आहे की आपल्याला तो व्यक्ती शेवटपर्यंत म्हणजे नाही का एक कर्जतसारखा जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत दिसत असतो, एकदम ह्या टोकापर्यंत तर त्या टोकापर्यंत. आता व्हिडिओमध्ये ते तुम्हाला तसं लांब दिसते पण अगदी जवळ आहे, लांब वगैरे काही नाही आहे, जवळच आहे. पण एकदम यांना दुकानात जायचं म्हटलं ना तर यांना लय भारी वाटतं. आणि मग इकडं पण कसं आहे, आधी आम्ही ज्या ठिकाणी खायचो तिथं जवळ होतं सगळं, पण इथं कसं लांब आहे आणि आउटसाईडला हे घर आहे जे आउटसाईडला म्हणजे तिथं कोणते दुकान वगैरे काहीच नाही, सगळे म्हणजे असे घरं आहेत. आणि काय घ्यायचं म्हटलं ना तर तुम्हाला माहिती कापड बाजारात जायचं, असं आपल्या इथं आउटसाईडला काहीच भेटत नाही. तर तसा पण भाऊ कसा किराणा आणतो महिन्याचा म्हणून काही टेन्शन नाही. पण असं पुरींना चिप्स वगैरे लहान मुलांचं कसं असतं, त्यांना दिवसभर काहीतरी कुरुम लागत असते. पण हे कुरुम आम्हाला लय लांब जावं लागतं, म्हणजे रोडच्या पलीकडं आहे जायचं. तर तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची म्हणजे आता कुणालाही पटणार नाही, कुणाला पटन, ज्यांना पटल त्यांना वाईट वाटेल आणि ज्यांना नाही पटणार त्यांना ते बोलतीलच. तर विषय कसा आहे तुम्हाला सांगते. आता मी जेव्हा नगरला गेले ना आणि पप्पांचा आमच्या एकच डायलॉग असते बरं का, आणि ते हमेशा सारखं बोलवतात आणि तोंडावर पण बोलतात, भाऊच्या पण तोंडावर बोलतात आणि बोलतच असते. ते पप्पांचं स्वभाव कसं तोंडावर बोल ते सारखं म्हणत असते आम्ही येतोवर ते जात नाही का, म्हणजे आम्हीच म्हणजे आईवडील आहे तोपर्यंतच आपलं माहेर असतं. आणि मला ते ना
मम्मी हं? झालं का आवरावर चालली आवरावरी आता काय मुंबईची तयारी जायची तयारी चालली सकाळ सकाळ पप्पा येतील. यायची घाई जायची का हा हा तर चालल्या तर रुपाली ताई चालली आता मुंबईला हा तिच्यासाठी बनवते बटाट्याची चटणी पीठ मळून झालं इथं सगळं झालंय. दूध गरम करायचं चहा बनवायचा आहे तिकडे त्यात पप्पा आमचे रेडिओ सारखं सकाळपासून रेडिओ बरं झालं ते 5 रेडिओ वाजता उठवलंय आम्हाला. रेडिओ बरं झालं कालच आली. नाही तर आम्ही आतलाच उठलो असतो खरंच मला तेच कारण वाटलं रात्री आम्ही कवर गप्पा मारत बसलो ना म्हटलं बरं झालं रेडिओ आले हा. नाहीतर आम्ही कवर झोपला असतो ना आम्हाला कळलं नसतं की आम्हाला उद्या मुंबईला जायचं. हा. तर चला आता आवडते की आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाले पुरींची तयारी करायची फ्रेश वगैरे झाले तिकडं चालले बसले पप्पा तर त्यांना कन्फ्युजन आहे त्यांना सोडवायला येऊ का नको कारण रिझर्वेशन आम्ही दोघींचंच काढलेलं आहे प्रांजलचं माझंच काढलेलं आहे तर आता त्यांना टेन्शन आहे काय करू येऊ का नको काय करायचं पप्पा येतं का पुऱ्या लोक झोपल्यात निवांत बघून ते डायरेक्ट बसमध्ये घुसतील त्यांचा काही भरोसा नाही ते त्यांचे प्लॅनिंग कधी चेंज होतील डायरेक्ट घुसतील बसमध्ये चल मी पण येतो म्हणतील तर जाऊ द्या त्यांचा मामा वाट बघतोय तिकडे मामा आहे तिथे हं? मामा बी आहे ना कुठं तुझं सासरे हा ते तर म्हणते ना हो आले नाही तू एकटीच आली असे म्हणते चला आता पुरीनं आंघोळ्या घालायच्या पटपट पटपट घालायचे मम्मीचं चाललंय चहा पाणी चालले आवरलंय होय मम्मी काय बोलायचंय का तुला काय बोलायचंय काय नाही आता काय बोलायचं आवडते मीच आवडते पटकन ड्रेस चांगला दिसतोय का माझा जाडजूड झाली तर कमी झाली रक्त असतो नाही अंगात कशी जाणवते रक्त जायला सांग तुला ज्यावेळेस आपल्या अंगात रक्त नसलं त्यावेळेस आपलं शरीर हो ना तेच असतं हा बरं पुण्यात मी एक्सरसाइज करणार मुंबईला जायचं. एक्सरसाइज नाही पहिलं आहार वाढव रक्त वाढव बरोबर टेन्शन नाही घ्यायचं हा 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 हा